आज मुद्दामून एक महत्त्वाच्या विषयासाठी आपल्या इथं बोलवलं आहे. मित्रांनो, गेल्या महिन्यात वरिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा ताबा घेतला आणि अवघ्या 30 दिवसांपेक्षा कमी काळात राज्यातल्या भेसळखोरांची आणि अवैध गुटखा माफियांची झोप उडवून दाखवली. जर फक्त एक तुकाराम मुंढे एका महिन्यात एवढा मोठा हिसका दाखवू शकतात, तर विचार करा महाराष्ट्रातल्या इतर 358 IAS अधिकाऱ्यांपैकी फक्त 100 अधिकाऱ्यांनी जर तुकाराम मुंढेंसारखा कारभार केला तर आपल्या महाराष्ट्रात काय बदल घडतील. जर मुंढे स्टाईलने काम करणारे 20 अधिकारी फक्त आरोग्य आणि औषध विभागात आले तर महाराष्ट्रातून नकली औषधं, अन्न पदार्थांमधील जीवघेणी भेसळ मुळासकट उपटून फेकली जाईल. सामान्यांना स्वस्त आणि 100% शुद्ध उपचार मिळतील. आणखी 30 सिंगम IAS अधिकारी जर RTO, महानगरपालिका आणि तहसील कचेऱ्यांमध्ये बसवले तर टेबलाखालून चालणारा भ्रष्टाचार एका रात्रीत बंद होईल. झिरो टॉलरन्समुळे सर्वसामान्यांची कामं पैसे न देता वेळेत पूर्ण होतील. उरलेले 50 अधिकारी जर बांधकाम आणि शिक्षण विभागात आले तर रस्त्यांच्या टेंडरमध्ये होणारे कोट्यावधीचे घोटाळे थांबून दर्जा सुधारेल आणि सरकारी शाळा थेट प्रायव्हेट शाळांना टक्कर देतील. पण मित्रांनो, अशा कडक अधिकाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी आणि सिस्टम बदलण्यासाठी जनतेची साथ तेवढीच गरजेची असते. तुम्हाला काय वाटतं, आपल्या प्रशासनाला अशा धडाडीच्या अधिकाऱ्यांची गरज आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या डबल इंजिनवाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केलेली आहे. आपल्या FSSAI ॲक्टच्या सेक्शन 30 अंतर्गत प्रतिबंधित जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये गुटखा आणि तत्सम आयटम जे आपले आहेत त्याच्यावरती गुटखाबंदी केलेली आहे.